पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ती मूलम गुरु कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृक् दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत आणि आतापर्यंत आपण 10 श्लोकांचा अभ्यास करून 11व्या श्लोकाचा आता अभ्यास करतो। 11वा श्लोक हा अंतःकरण वृत्तिश्च चिती चाह्यक्य मागता वासना कल्पयेत स्वप्ने बोधेक्षर विषयान बही असा श्लोक आहे। अंतःकरण प्रत्येकाकडे आहे, फक्त माणसांकडेच नव्हे तर सर्व प्राण्यांकडे सुद्धा अंतःकरण आहे। माणसांमध्ये आणि बाकीच्या प्राण्यांमध्ये फरक काय असा जेव्हा मोठा प्रश्न निर्माण होतो तेव्हा माणूस हा शहाणा आहे असं साधारणपणे लक्षात येतं। शहाणा आहे, प्राणी पण शहाणे असतात असं काही लोक प्राणी पाळणारे कधी कधी म्हणताना आढळतात। उदाहरणार्थ कुत्रा पाळणारा मनुष्य म्हणतो आमचा कुत्रा फार शहाणा आहे। काय करतात? दुधाची पिशवी स्वतः तोंडात धरून घरापर्यंत घेऊन येत, म्हणून ते शहाणा आहे। आपल्या उपयोगाला पडला की म्हणायचं शहाणा, आणि आपल्या उपयोगाला नाही पडला की म्हणायचा वेडा। माणसातही तसंच आहे। शहाणे कोण आहेत? जे आपल्या उपयोगाला येतात। आपण ज्या विषयामध्ये जगतो त्या विषयामध्ये आपल्याला बरोबर वाटणारे आपल्याप्रमाणे जे असतात ते सगळे शहाणे, आणि त्याच्या विरुद्ध दुसरे काय करायला लागले की मग ते शहाणे। त्या कुत्र्याने जर पिशवी तोंडात धरून आणलीच नाही दुधाची तर तो शहाणा ठरला का कुत्रा? तो कुत्रा शहाणा नाही। बस म्हणले की बसतो, उठ म्हणले की उठतो, म्हणजे शहाणा। व्यवहारातही असंच आहे, माणसांचंही असंच आहे। आपण दुसऱ्याप्रमाणे जगलो की आपण शहाणे, आणि दुसऱ्यांच्या विरुद्ध गेलो की मग हा जरा अतिशहाणा दिसतोय, मग काय होतं? मग अतिशहाणे ठरतो आपण, म्हणजे मूर्ख वेडे येते लोक, त्यांना काही कळत नाही। तर माणसांमध्ये सुद्धा अशी परिस्थिती आहे की शहाणा कोण आणि वेडा कोण ते ठरतच कशावर नक्की, हा मोठा प्रश्न आहे। पण साधारणपणे असंच ठरतं। सगळे इथे बसलेले आता जमा झालेत, शुक्रवार आहे, संध्याकाळी 7 ते 8, 8:15, 8:30 त्यांचं काहीतरी चालणार, काहीतरी बडबड चालते, लोक जमा होतात, अशा आजूबाजूचे लोक म्हणत असतात। काय करतात नक्की काय माहिती नाही, ते आपल्याला वेडे समजतात, आणि आपण असं समजतो, काही लोकांना वाटतं की अरे हे लोक ऐकत नाही म्हणजे हे वेडे आहेत। म्हणजे कोणाचं शहाणपण आणि वेडेपण हे कशावर ठरतंय? कशावर ठरायला पाहिजे होतं, कशावर ठरतंय? ठरतंय याच्यावर की आपल्याप्रमाणे जगतात का नाही, आपल्याप्रमाणे आपल्याला उपयोगाला येतात का नाही। जर आले तर शहाणे, नाही आले तर नाही, मग शहाणे नाही। असंच अख्ख्या जगामध्ये। परंतु खरं तर शहाणपण जे आहे हे अंतःकरणावर ठरायला पाहिजे। अंतःकरण जे आहे त्या अंतःकरणाचे भाग आहेत बुद्धी, मन, चित्त, अहंकार, या सगळ्यांवर शहाणपण ठरलं पाहिजे। नाहीतर कमीत कमी बुद्धीवर शहाणपण ठरलं पाहिजे। आणि व्यवहारात सुद्धा बऱ्याच ठिकाणी या बुद्धीवर शहाणपण ठरवलं जातं। म्हणजे जे लोक, जी माणसं बौद्धिक क्षमता जास्त घेऊन जगतात त्यांना आपण शहाणे ठरवतो। उदाहरणार्थ शास्त्रज्ञ लोक, हुशार माणसं ज्यांना मार्क्स जास्त मिळतात, हे आपण यांना म्हणतो हे शहाणे आहे। म्हणजे
व्यवहारात पण बुद्धीच्या द्वारे जो काही व्यवहार केला जातो त्या व्यवहारानुसार त्याचं शहाणपण ठरवलं जातं. हा शहाणा आहे त्या विषयांमध्ये. म्हणजे एखाद्याचं वैद्यकशास्त्र असेल, वैद्यशास्त्र, एखाद्याचं रसायनशास्त्र असेल, एखाद्याचं जीवशास्त्र असेल, त्या विषयामध्ये त्याची बुद्धी किती चालते त्याचं शहाणपण ठरवतं. तर अशा रीतीने शहाणपण हे कशावर ठरतंय? अंतःकरणावर ठरतंय. आता हे जे अंतःकरण आहे, हे अंतःकरण, या अंतःकरणावर जगाचा व्यवहार सुरू आहे. आणि हा अख्खा व्यवहार मग तो शहाणपणाचा आहे का वेडेपणाचा आहे या गोंधळामध्ये न पडता हा व्यवहार कसा चालतो याचा अभ्यास आपण या ग्रंथामध्ये करतो आहोत. म्हणजे शहाणा आहे का वेडा आहे आपल्याला घेण्यात येणंच नाही. हा शहाणा का वेडा ते तर म्हणणारच आहेत. काही लोकांना शहाणे म्हटलं जाईल, काही लोकांना वेडे म्हटलं जाईल. काहींच्या कृतीवर फक्त शहाणपण ठरेल, काहींच्या बौद्धिक क्षमतेवर शहाणपण ठरेल. हे काही हो, परंतु हा जो व्यवहार होतो, हा जागृतीमधला जो व्यवहार आपल्याला दिसतो तो नक्की होतोच कसा? यासाठी अंतःकरण काय उपयोगाला येतंय का? तर येत आहे. अंतःकरण वृत्तिश्च, अंतःकरणाची वृत्ती म्हणजे बुद्धी उदाहरणार्थ, किंवा अहंकार, किंवा मन, चित्त, हे जे अंतःकरणाची वृत्ती आहे, ही अंतःकरणाची वृत्ती चिती छायेशी ऐक्य पावते. आणि मग ऐक्य पावल्यानंतर अहंकार एकतर लय पावतो किंवा लय पावत नाही. लय पावला तर दोन ठिकाणी लय पावतो, एक म्हणजे सूक्ष्म शरीरामध्ये, एक तर कारण शरीरामध्ये. म्हणजे तो अर्धविकसित होतो किंवा अविकसित होतो. अर्धविकसित झाला की स्वप्न पडतं, आणि अविकसित झाला की मग सुषुप्ती, आणि विकसित झाल्यानंतर त्याला जागृती म्हणतो. तर ही जी जागृती आहे, या जागृतीचा आणि स्वप्न या दोन अवस्थेचा विचार आपण या श्लोकामध्ये पाहत होतो. अंतःकरण याला जबाबदार आहे. जसं शहाणपण माणसाचं अंतःकरणावरच खरं ठरवावं, त्याचं अंतःकरण कसं आहे त्यानुसारच खरं त्याचं शहाणपण ठरवावं त्या माणसाचं, त्याचप्रमाणे आपण त्याच्याही पुढे जाऊन आता विचार करतो आहोत की या अंतःकरणाच्या द्वारेच खरं तर आपल्याला तीन अवस्था प्राप्त होतात. नुसतं शहाणपणच अंतःकरणावर अवलंबून नसून जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती सुद्धा या अंतःकरणावरच अवलंबून आहे. अंतःकरणाच्या वृत्तीचा चिती छायेशी संबंध झाल्यानंतर, ऐक्य झाल्यानंतर, त्या वृत्तीचा म्हणजे अहंकाराचा विकास होणं किंवा अर्धविकास होणं किंवा अविकास होणं, या क्रियेवर तीन अवस्था अवलंबून आहेत असा आपण आतापर्यंत विचार केलेला आहे. म्हणजे अंतःकरणच त्याला जबाबदार आहे. म्हणजे अहंकार, आपण एका शब्दामध्ये मागे विचार केला की अहंकार, अंतःकरण वृत्ती म्हणजे अहंकार. तर या अहंकाराच्या अर्धविकसित अवस्थेमध्ये स्वप्न पडतं, आणि हे स्वप्न कसं असतं याचा विचार आपण केलेला आहे. वासना कल्पयत स्वप्ने. स्वप्न जे आहे हे वासनेच्या द्वारे पडतं, आणि वासना ही अनंत जन्मांतली असते. या जन्मातलीच नव्हे तर याच्या मागचे जेवढे क्षण आहेत, आपण जेव्हा केव्हा जन्म घेतला, जेव्हा केव्हा आपला जन्म झाला असेल, या जन्मी नव्हे, अनंत जन्मांचा आपलं जेव्हा केव्हा जो कुठला व्यवहार झाला असेल, त्या सगळ्या व्यवहारांमधील ज्या प्रतिक्रिया आहेत त्या वासना या शब्दामध्ये येतात. आणि त्या वासनेचा जो संबंध आहे तो अंतःकरणामध्ये चित्त नावाच्या अवयवामध्ये साठवला जातो. म्हणजे त्या प्रतिक्रिया साठवल्या जातात, आणि योग्य काळानुसार, कारण त्या ठिकाणी मध्ये काळ हा एक घटक आहे हे आपण विचारात घेतलेलं आहे. त्यामुळे जेव्हा अहंकार अर्धविकसित होतो तेव्हा या वासनेतील कुठली तरी वासना समोर येते आणि ती आपण पाहतो. त्यासाठी आपल्याला कुठल्याही इंद्रियांची गरज नसते, कारण आतमध्ये अंतःकरणच सूक्ष्म इंद्रिय तयार करतं, अंतःकरणच मन तयार करतं, अंतःकरणच 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण सर्व सूक्ष्म तयार करतं. म्हणजे एकच अंतःकरण, एकच तो अहंकार, स्वप्न नावाचा विषय, स्वप्नातला सर्व विषय, स्वप्न नावाची अवस्था भोगण्यासाठी स्थूल शरीरामध्ये जसे सगळे इंद्रिय असतात, स्थूल शरीर असतं, तशाच प्रकारचं किंवा त्याच्यापेक्षा विपरीत प्रकारचं असं शरीर तयार करून तो भोग.
म्हणजे आपल्याला स्वप्नामध्ये आपलं शरीर हे कुत्र्याचं शरीर आहे असं वाटतं, किंवा आपलं शरीर देवादिकांचं आहे असं वाटतं, आपलं पक्षाचं शरीर आहे असं वाटतं. म्हणजे सूक्ष्म शरीर जे आहे हे म्हणजे अंतःकरण जे आहे, अहंकार जो आहे, तो स्वप्नामध्ये आपल्याला काय शरीर निर्माण करेल हे काही सांगता येत नाही. आणि त्या शरीराला त्या शरीराच्या नुसार गरजेचे इंद्रिय किंवा विपरीत इंद्रिय शरीराला लावून त्याप्रमाणे भोग भोगला जातो. म्हणजे स्वप्नामध्ये खरं जर बघितलं तर काय चालतं हे कोणीच सांगू शकत नाही. स्वप्नाचा विषय हा इतका विचित्र आणि संभ्रम निर्माण करणारा आहे की स्वप्नात काय गोंधळ आहे हा कोणालाही सांगता येणार नाही. स्वप्नाचा विचार खरं तर कोणीही करू शकणार नाही. स्वप्नाबद्दल जर आपण विचार करू लागलो तर स्वप्न हे खरं नाही, स्वप्न हे फक्त फसवं आहे, स्वप्न हे फक्त तात्पुरतं असतं, स्वप्नामध्ये जे दिसतं ते फक्त स्वप्नात असतं, जागृतीत राहत नाही. हे असे अनेक रीतीने आपण स्वप्न या अवस्थेचा विचार केल्यानंतर आपल्याला हे लक्षात आलं की अशा प्रकारचं हे स्वप्न याला आपण सत्य म्हणू शकत नाही, याला कल्पना मात्र म्हटलं पाहिजे. ही कल्पना आहे, स्वप्न फक्त कल्पना आहे, स्वप्न काही खरं नाहीये. खरं नाही पण दिसतं, भोगतो आपण, स्वप्नामध्ये अनेक प्रकारचे भोग होतात. तर हे सगळं जे आहे हे सगळं आपण पाहिलंय, पाहतोय, मग त्याला खोटं कसं म्हणावं? खोटं नाही, कल्पना म्हणतात. ते नाही असं नाहीये, आहे ते, पण कसं आहे तेवढ्याच काळापुरतं आहे, जागृतीत नाहीये, म्हणून आपण त्याला कल्पना, कल्पयेत असं म्हणतो. स्वप्न ही कल्पना आहे, नाही अशी नाही, आहे पण कल्पना मात्र येते. या स्वप्नाचा खरं तर काही जास्त विचार करू नये, पण करतो मनुष्य. बरेचशी माणसं स्वप्नाचा विचार करण्यामध्ये जगतात. बऱ्याच लोकांना स्वप्नामध्ये एवढं बरं वाटतं, म्हणजे स्वप्न पाहिल्यानंतर त्या स्वप्नाचा अर्थ लावण्यामध्ये आणि त्या अर्थाची पूर्ती करण्यामध्ये काही लोकांना बरं वाटतं. ही जशी स्वप्न अवस्था आहे तशीच दुसरी अवस्था एक आहे, ती म्हणजे जागृत अवस्था. जागृत अवस्था जी आहे ती कशी आहे? बोधेक्षर विषयानवही, बाह्य विषय ज्या अवस्थेमध्ये स्थूल शरीरामार्फत भोगले जातात, स्थूल शरीराचा उपयोग करून बाह्य विषय भोगण्यासाठी जेव्हा अहंकार बाहेर येतो, विकसित होऊन येतो, तेव्हा त्या अवस्थेला जागृत अवस्था असे म्हणतात. आणि ही अवस्था या स्वप्न अवस्थेच्या मानाने बोध रूप आहे. ह्या ठिकाणी बोध या शब्दाचा अर्थ तो बोध नाही, तर हा फक्त स्वप्न या अवस्थेच्या मानाने जागृत अवस्थेमध्ये ही अवस्था कशी आहे? बोधरूप आहे. म्हणजे आता आपल्याला जेवढं कळतंय ते जास्त स्पष्ट आहे. आता आपला जो व्यवहार चालू आहे तो कसा आहे? स्पष्ट व्यवहार आहे. पण स्वप्नातला व्यवहार कसा असतो? अस्पष्ट असतो. स्वप्नामध्ये त्याला लिंक नसते. खरी तर स्वप्नाला काही लिंक लागत नाही, पटकन लगेच स्विच ओव्हर होतो, इकडून तिकडे तिकडून तिकडे तिकडून तिकडे तिकडून कुठून कसंही फिरत राहतो स्वप्नात. जागृतीत तसं होत नाही. जागृतीमध्ये बऱ्यापैकी स्थिरता आहे. म्हणजे अचानक सगळं गायब होतं, अचानक सगळं निर्माण होतं असं जागृतीत शक्यतो होत नाही. जागृतीचा जो काळ असतो, जागृतीतल्या प्रत्येक प्रक्रियेचा काळ हा थोडासा लांबलचक आहे. आणि म्हणून आपल्याला हे सगळं जे आहे हे जागृतीतले दृश्य हे बोधरूप आहेत, किंवा आपल्याला ते नीट कळतात असं म्हटलेलं आहे. म्हणून ते बोध असा शब्द वापरलाय. हा बोध शब्द त्या बोध शब्दाशी एकरूप नाही. त्या बोध शब्दाशी या बोध शब्दाचा तसा काहीही संबंध नाहीये. इथे फक्त बोध या शब्दाचा अर्थ असंच घेणं योग्य आहे. काय? स्वप्नाच्या मानाने. स्वप्नामध्ये काय असतं? अस्पष्ट असतं, आणि जागृतीमध्ये स्पष्ट असतं. म्हणून ही बोधरूप अवस्था आहे असं आपण पाहिलेलं आहे. यानंतर आपण आता पुढे जाणार आहोत. 12व्या क्रमांकाचा श्लोक आपण अभ्यासणार आहोत. मनोहंकृत्य उपादानम लिंगम एकम जडात्मकम अवस्थात्रय मन्वेती जायते म्रियते तथा. मनो अहंकृत्य उपादानम, मन आणि अहंकार. मनो अहंकृत्य उपादानम, मन आणि अहंकार यांची एकी होऊन बनलेलं उपादान. उपादान म्हणजे कारण. उपादान म्हणजे खरं तर कारण म्हणता नाही येणार. उपादान कारण आणि निमित्त कारण असे दोन कारण असतात. तर उपादान हा शब्द इथे फक्त उपादान शब्द आहे, कारण असं नाहीये. त्यामुळे याला कारण हा शब्द वापरणं खरं तर अयोग्य आहे.
पण उपादान कारण आणि निमित्त कारण हे दोन शब्द आपल्याला माहित आहेत, त्यावरून उपादान शब्दाचा थोडक्यात विचार करता येऊ शकतो. उपादान म्हणजे काय? उदाहरणार्थ माती हे उपादान आहे आणि मूर्ती हे कार्य आहे. कुंभार हा निमित्त आहे आणि मूर्ती किंवा भांड हे कार्य आहे. उपादानामध्ये उपादान जे असतं ते कार्यामध्ये अनुस्यूत होतं. उपादान हे कार्यात जात असतं, निमित्त हे कधी कार्यात जात नाही. म्हणून उपादानामध्ये काय, जे पूर्वी असतं आणि नंतरही असतं, त्याला म्हणतात उपादान. कार्याच्या आधी पण आहे आणि कार्यात सुद्धा आहे, आणि कार्याचा नाश झाला तरी असतं. मडकं फुटलं तरी माती संपत नाही, मडकं फुटल्यानंतरही माती राहते. मडकं बनण्याच्या आधी माती असते, मडकं झालं तरी माती असते, आणि मडकं फुटलं तरी माती असते. म्हणून माती हे उपादान आहे. निमित्तच तसं नाहीये. मडकं बनवण्याच्या आधी कुंभार असायलाच पाहिजे असं काही गरजेचं नाही. मडकं बनवताना कुंभार लागतो. मडकं बनलं त्यानंतर कुंभार वारला, त्याच्यानंतर मडकं फुटलं तर कुंभार नाहीये. म्हणजे मडकं फुटल्यानंतर, कार्याच्या नंतर निमित्त असेल याची काही शाश्वती नाही. तर असा निमित्त आणि उपादान या दोन शब्दामध्ये फरक आहे. तर इथे उपादान हा शब्द आलेला आहे. थोडक्यात एक माहिती निमित्त आणि उपादान या शब्दांची सांगितली. तो विषय आपला खरा इथे नाही आता, पण एक माहिती म्हणून इथे उपादान शब्द आल्यामुळे आपण थोडा विचार केला. आता त्याच्या आधी दोन शब्द आहेत. एक आहे मन आणि एक आहे अहंकार. मनो अहंकृत्य उपादानम. मन आणि अहंकार यांच्या एकी होऊन झालेलं उपादान, असा एक त्याचा विचार आहे. मन म्हणजे काय? दुसरा भाग आहे अहंकार. मन म्हणजे काय? मन या शब्दावर अख्खं जगत चाललंय. अख्ख्या जगतामध्ये सगळ्यांची धावपळ फक्त कशामुळे? मनाचा धांगपत्ताच लागत नाही. मन, एका मनाने अख्ख्या जगाला फिरवलंय. कोणी फिरवलंय? सगळ्यांना फिरवलंय कोणी? मनाने. मनात जे आलं त्यासाठीच धावपळ आहे. मग मन असं आहे, मन तसं आहे, मनावर अशी क्रिया केली पाहिजे, मनाला असं समजावलं पाहिजे, मनाला तसं समजावलं पाहिजे, अशा प्रकारे मनावर काय 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 प्रयोग सुरू आहेत हे काही सांगताच येणार नाही. मन शांत आहे, मन अशांत आहे. मन अशांत असेल तर त्याला शांत करण्यासाठी काय करायला पाहिजे? मन कशामुळे अशांत होत आहे, मन कशामुळे शांत होईल, अशा प्रकारे मनाविषयी फार मोठा गोंधळ अख्ख्या जगात आहे. माझं सगळं बोलणं ऐकल्यानंतर तुमचं मन ते घेईलच का याची काही शंका? यावर शंका आहे. मी जे बोलतोय हे तुमचं मन घेईल कशावरून? तुमचं मन मानेलच याचं काही सांगता येणार नाही. प्रत्येक गोष्ट मन मानतच असं नाही, प्रत्येक गोष्ट मानत नाहीच असंही नाही. म्हणून मन जे आहे हे फारच विचित्र काहीतरी आपल्या शरीरामध्ये ठेवलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये प्रत्येकाच्या शरीरात मन आहे. जो म्हणतो मन नाही त्याच्या शरीरातही मन आहे. एखादा जर म्हटलं मला मन नाहीये, माझ्याकडे मन नाहीये, असं म्हटलं तरी त्याच्याकडे मन आहे. म्हणजे एखादा जर म्हटलं जगात सूर्य नाहीये तर सूर्य नाहीये का? एखादा जर म्हटला की जगात प्लुटो नाहीये, नेपच्यून नाहीये, कारण मी कधीच पाहिलेलं नाहीये, म्हणजे नाही का? म्हणजे कोणाच्या म्हणण्यावर किंवा न म्हणण्यावर कुठल्याही पदार्थांचं अस्तित्व नसतं, त्याच्या अस्तित्वावर त्याचं अस्तित्व आहे. मन हा पदार्थ बरेचसे लोक मानतच नाहीत. पूर्वी तर अजिबातच मानत नव्हते, आता तरी मानायला लागले. विज्ञानवादी लोक आता मानायला लागले मन आहे म्हणून. बरेचसे लोक तर मन जे आहे ह्या मनावरच सगळा खेळ आहे असं मानतात. तर मन तुमचं जर धड असेल तर तुमचं शरीर पण धड राहतं. जो मनाने खंबीर असतो त्याला काही होत नाही असं काही काही लोक म्हणतात. मनाने गंभीर पाहिजे. मनाने गंभीर असेल तो काहीही करू शकतो. मन धड असेल तर काय, त्याला काय अशक्य आहे असं म्हटलं जातं. मनावर एवढा विश्वास काहींचा असतो. तर असं हे जे मन आहे ह्या मनावर जर आपण विचार करायचा ठरला तर काय 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 आपल्याला करता येईल विचार. किती विचार करता येईल? थांबताच येणार नाही. फक्त विचार करत राहा मनावर, थांबताच येणार नाही, कुठेच थांबता यायचं नाही आपल्याला. असं हे मन आहे. तर हे मन जे आहे हे मन तुमच्याकडे आहे, हे मन माझ्याकडे आहे.
या मनाला इथे या ठिकाणी उपादानामध्ये धरलेलं आहे. उपादानामध्ये मनाचं नाव घेतलंय. आता मन हे बनलंय वायू तत्वाचं. मनाला कुठल्या सामग्रीतून बनवलंय? वायू तत्व. वायू तत्वाचं मन आहे. वारा जसा शांत राहत नाही, वारा कधीही शांत नसतो. वाऱ्याला एका जागेवर राहण्याची परमिशन नाहीये. प्रत्येकाला नियम आहे. सृष्टीमध्ये प्रत्येक महाभूतांना नियम आहे. पृथ्वीने काय करावं, जलाने काय करावं, अग्नीने काय करावं, वायूने काय करावं, आकाशाने काय करावं. आकाशाने सगळ्यांना सामावून घ्यायचं, हे आकाशाचं काम आहे. तसं वायूचं काम काय? क्षणभरी उगे न राहावे. वाऱ्याने काय करावं? क्षणभरी उगे म्हणजे शांत न राहावे, असं वाऱ्याला आज्ञा आहे ईश्वराची. मग आता असं हे मन आहे की जे वायू तत्वाचं बनलंय, आणि वायू तत्वाला तर ईश्वराची आज्ञा आहे की क्षणभरी उगे न राहावे. मग हे मन शांत राहील कसं? नाही का? शास्त्रामध्ये तरी सुद्धा मनाला शांत करण्याचे उपाय आहेत. मग ते चुकीचे आहेत का? नाही, चुकीचं वगैरे काही नाही. तसं म्हटलं तर सगळंच चुकीचं आहे, तसं म्हटलं तर काहीच चुकीचं नाही. चुकीचं बरोबरचा विषय नाही. मन जे आहे हे धावतंय हे सगळ्यांनाच माहीत. रहाटावया या पुढे त्रैलोक्य थोकडे. 3 लोकांमध्ये मन जातं. ज्या ठिकाणी गेलं नाही त्या ठिकाणी मन जातं आपलं. मन जिथे आपण कधीच गेलो नाही तिथे पण जाऊ शकतो. काही लोक म्हणतात की आम्ही ध्यान लावलं आणि मंगळावर जाऊन आलो. काही लोक म्हणतात आम्ही ध्यान लावलं आणि सूर्यावर जाऊन आलो. काही लोक म्हणतात आम्ही ध्यान लावलं आणि त्रिलोकात फेरफटका मारून आलो. आपण म्हणतो किती मोठे महाराज आहेत, आपल्याला फार बरं वाटतं. नाही, खरंच त्यांचा प्रयत्न असतात, ते खूप प्रयत्नाने ते करतात आणि जातातही. नाही जात असं काही कोणी समजू नये. तर याच मनाच्या द्वारे ते जात असतात. फक्त आपल्यात आणि त्यांच्यात फरक काय? आपण मनाने सूर्यावर जाऊन येतो, पण सूर्यावर काय आहे आपल्याला कळत नाही. आपण मनाने मंगळावर जातो, पण मंगळावर काय आहे कळत नाही. आपण मनाने बरेच ठिकाणी फिरून येतो. काश्मीरला जातो, सिंगापूरला जातो, मलेशियाला जातो. मनाने मंगळावर, चंद्रावर, नेपच्यून, प्लुटो कुठेही जातो. आपण मनाने जाऊन येतो, पण आपल्याला काहीच कळत नाही. आणि मग जे मनाच्या द्वारे खरंच तिथे जातात, प्रत्यक्षात जे जातात, त्यांना मात्र तिथे काय हे काही प्रमाणात कळतं. जितक्या प्रमाणात तिथे जातो तितक्या प्रमाणात कळतं. आपण कसे जातो? न जाऊन जातो, नीट जात नाही, म्हणून आपल्याला नीट कळत नाही की मंगळावर काय. परंतु एखादा प्रयत्नपूर्वक जर मनाने मंगळावर गेला तर मंगळावर त्याने जितका प्रयत्न केला तितक्या प्रमाणात मंगळावर काय आहे त्याला लक्षात येतं. आणि या मनाच्या द्वारे लोक स्थूल शरीर या पृथ्वीवरच ठेवून मनाने त्रिलोक फिरतात. तर एक सहज मनाने फिरणं जे आपण, म्हणून आपल्याला काही कळत नाही. आणि दुसरे म्हणजे प्रयत्नपूर्वक जाणारे, जे प्रयत्नपूर्वक जातात त्यांना मात्र त्रिलोकात कुठे कुठे काय 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 सगळं कळतं. मुंगीच्या मनात काय चाललंय हे पण कळतं. स्वर्गामध्ये काय चाललंय हे सुद्धा कळतं. स्वर्गातही जाता येतं, मुंगीच्या मनातही जाता येतं, कुठेही जाता येतं. असं हे मन आहे. तर असा एवढा हा मनाचा कारभार आहे. आणि या मनाला या ठिकाणी उपादान या शब्दाशी जोडलेलं आहे. मन मन आहे हे आपल्याला आपल्याला माहित आहे. मन आहे कसं आहे काय याच्यावर अभ्यास करत बसलो तर बराच वेळ जाईल. त्यामुळे आपण त्याच्या पुढे जाऊ. अहंकार, मनो अहंकार. मन आणि अहंकार. मनो अहंकृत्य उपादानम. मन आणि अहंकार. अहंकार म्हणजे काय? अहंकार या शब्दाचा आपण मागे थोडा विचार केलेला आहे. मन या शब्दाचा विचार केलेला आहे. अहंकार म्हणजे काय? अहंकार आपल्या शरीरात असतो का नसतो? अहंकार आपल्या शरीरात आहे. अहंकाराचे अनेक भाग पडतात. खरं तर जसं आपण म्हणतो मनाचे सुद्धा अनेक भाग पडतात. चांगलं मन, वाईट मन, आतलं मन, बाहेरचं मन, असं मनाचे भाग विभागणी करण्यात येते. बरेच लोक करतात, आपापल्या गरजेनुसार मनाची विभागणी करतात. अंतर्मन, बहिर्मन अशी विभागणी आढळते व्यवहारामध्ये. त्याचप्रमाणे अहंकाराची सुद्धा विभागणी आढळते. अहंकार म्हणजे कसला? अहंकार म्हणजे काय? हा फार अहंकारी माणूस आहे असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा तो अहंकार वेगळा असतो. शास्त्रामध्ये जेव्हा सांगतात की अहंकार म्हणजे काय, शोक, हर्ष, भय, क्रोध, स्पृहा, दया,
अहंकारस्य दृश्यन्ते असं भागवतात सांगितलेलं आहे. मग आता हे जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे अहंकाराच्या ठिकाणी हे सगळे तयार होतात. तर तो अहंकार वेगळा आहे. आपण व्यवहारात जो अहंकार म्हणतो तो आणि हा वेगळा आहे. अहंकार दुसरा अजून कुठला आहे? कुठल्याही प्रक्रियेवर अहम धरावा लागतो, त्याच्याशिवाय ती प्रक्रिया होतच नाही. जगातली कुठलीही क्रिया ती स्थूल असो किंवा सूक्ष्म असो, अहंकाराने अहम त्याच्यावर धरल्याशिवाय होणारच नाही. माझं बोलणं, तुमचं ऐकणं, मी आता जे बोलतोय हे बोलण्यासाठी त्या बोलणे या प्रक्रियेवर अहम धरावाच लागतो. तुम्ही जेव्हा श्रवण करतात तेव्हा श्रवण या प्रक्रियेवर तुम्हाला अहम धरावाच लागतो, त्याशिवाय तुम्ही श्रवण करूच शकत नाही. तुम्ही जेव्हा घरून इथे आलेत तर घरून निघताना तुम्ही ठरवलं की आता आपल्याला चिंतन ऐकायला जायचंय, तर असा या चिंतन ऐकायला जाण्याच्या प्रक्रियेवर तुम्ही अहम धरल्याशिवाय इथपर्यंत येऊच शकत नाही. मी आता शांत बसणार आहे असं जेव्हा आपण ठरवतो तेव्हा असं ठरवण्यावर सुद्धा अहम धरल्याशिवाय आपल्याला तसं ठरवता पण येत नाही. बसेल का नाही तो पुढचा भाग असतो. म्हणजे आतमध्ये चाललेला विचार याच्यावर सुद्धा अहम धरावा लागतो आणि तो विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी सुद्धा जे काही करावं लागेल त्याच्यावरही अहंकार धरावा लागतो. तर हा सुद्धा अहंकारच. तर अशा रीतीने अहंकाराची सुद्धा बऱ्याच प्रकारे विभागणी करता येते. पण हा जो अहंकार आहे हा अहंकार आणि हे जे मन आहे हे मन, हे दोन्ही एक. एक म्हणजे काय? एक म्हणजे असं एकदमच एक असं नाही म्हणता येणार, पण हे दोघं आले एकत्र आणि या दोघांनी मिळून काय केलं? मन अहंकृत्य उपादानम लिंगम एकम जडात्मकम. या दोघांनी मिळून एक लिंग शरीर तयार केलं. लिंगम एकम जडात्मकम, एक लिंग शरीर तयार केलं आणि ते लिंग शरीर एक आहे असं म्हटलंय. लिंगम एकम जडात्मकम, पण ते जड आहे. मन आणि अहंकार या दोघांनी मिळून एक लिंग शरीर तयार केलं. कसं तयार केलं? ते दोघे याला उपादान राहिले. कारण त्यांनी शरीर तयार केलं असं जेव्हा मी म्हणतोय तेव्हा कुंभाराप्रमाणे केलं का मातीप्रमाणे केलं? म्हणजे हे मडकं तयार केलं, मग कसं तयार केलं? मातीप्रमाणे, म्हणजे मातीने का कुंभाराने? म्हणजे मडकं तयार करणारा कुंभार आहे का माती आहे असा प्रश्न आहे. मातीच आहे असं म्हटलं तर उपादान आहे आणि कुंभार आहे असं म्हटलं तर निमित्त आहे. दोघं लागतात. आता इथे निमित्त कोण आहे हे काही सांगितलेलं नाही, इथे फक्त उपादान सांगतायत आता सध्या. त्यामुळे आपण निमित्तचं सध्या, कारण कोणाला प्रश्न निर्माण होईल की इथे निमित्त कोण आहे, मग सध्या आपण त्याचा नाही विचार करणार, कारण की इथे तसं लिहिलेलं नाही, तसा अभ्यास सध्या नाही आहे इथे. पण मन अहंकार या दोघांनी मिळून उपादान कारण म्हणून त्या दोघांनी काय तयार केलं? लिंग शरीर. मन अहंकृत्य उपादानम लिंगम एकम जडात्मकम, एक जड असलेलं शरीर तयार केलं. कुठलं? लिंग शरीर. आता लिंगम, आता लिंग हा शब्द जो आहे याचा आपण थोडा विचार करू. लिंग म्हणजे चिन्ह. या लिंग या शब्दाचा सरळ सरळ अर्थ आहे खूण. खूण म्हणजे खून नाही, खूण. खूण म्हणजे चिन्ह, ओळख, निर्देश, असे लिंग शब्दाचे अनेक अर्थ आहेत. म्हणजे लिंग जे असतं ते खरं नसतं, ते फक्त काय असतं? चिन्ह असतं. लिंग या शब्दाचा अर्थ आहे एखादा पदार्थ कळण्यासाठी तयार केलेली प्रतिकृती. कशासाठी केली? एखादा विशिष्ट पदार्थ कळण्यासाठी जेव्हा तुम्ही एखादं चिन्ह करता तेव्हा तो पदार्थ आपल्याला त्या चिन्हाच्या द्वारे कळून घेता येतो. उदाहरणार्थ रस्त्याने आपण चाललोय, आपला प्रवास सुरू आहे आणि आपल्या गाडीतलं पेट्रोल डिझेल संपायला लागलं, तर आपण रस्त्याने काय बघत चालतो? पहिल्यांदा पेट्रोल पंप. काय बघतो? पहिल्यांदा चिन्ह बघतो आपण. कुठेतरी पेट्रोल पंपाचं चिन्ह दिसतंय का? कारण पेट्रोल पंप लांब असतो कुठेतरी, चिन्ह त्याच्या आधीच कधीतरी असतं. जिथे पेट्रोल पंप आहे तिथे चिन्ह लावून उपयोग काय? लावतात तिथे, पण त्याच्यापेक्षा खरी किंमत चिन्हाला कुठे असते? 5 किलोमीटरवर पेट्रोल पंप आहे. ह्यासाठी काय करतात? फक्त त्या पेट्रोल पंपाचं चित्र काढतात आणि त्याच्या खाली लिहितात 5 किलोमीटर. फक्त चिन्ह असतं तिथे. काय असतं?
तिथे फक्त निर्देश केलाय, फक्त दाखवलाय असं, आणि खाली लिहिलंय 5 किलोमीटर. मग त्याच्यानंतर आपल्याला काय कळतं, पेट्रोल पंप 5 किलोमीटरवर आहे. आता ते चिन्ह बघून तिथेच एखादा थांबला आणि म्हणला चला द्या पेट्रोल, तर कोण देईल? तो बोर्ड ज्याच्या दारात लावलाय त्या माणसाला तुम्ही जर म्हणले, चुकून कोणीतरी टवाळ पोरांनी ते 5 किलोमीटर खोडून टाकलंय आणि तिथं 0 केलंय, किंवा 10 असेल तर 10चे 0 केलेत, तर आणि तुम्ही म्हणले का इथे 0 किलोमीटर लिहिलंय, द्या आता पेट्रोल, आणि नाही दिलं तर त्याने भांडायला लागले तुम्ही, तर चालेल काय? करतात ना पोरं. 10 किलोमीटर असतात त्याचं काय करतात, ते 0 किलोमीटर करून टाकतात. आता बोर्ड एखाद्याच्या दारातच आहे म्हणून त्याने काय गुन्हा केला? त्याने काय पेट्रोल द्यावं तुम्हाला? तो देईल काय? देणार नाही, मार खावा लागेल. जास्तच जर आपण त्याच्याशी बळजबरी करायला लागलो तर तो आपल्याला मारेल, नाही का? म्हणजे चिन्हाला आपण खरा पेट्रोल पंप समजत नाही. किंवा रस्त्याने जाताना भूक लागली तर चिन्ह असतं कसलं, हॉटेलचं. म्हणजे काय असतं चिन्ह? एक थाळी, एक काटा चमचा आणि एक साधा चमचा, असे 2 चमचे असे लावलेले असतात आणि एक त्याच्या मागे थाळी असते. म्हणजे काय, हॉटेल आहे इथे कुठेतरी जवळ, त्याच्या खाली पण लिहिलेलं असतं. म्हणजे गव्हर्नमेंटची चिन्ह असतात. ते हॉटेलवाल्यांची चिन्ह वेगळे असतात. हे जे चिन्ह मी सांगितलं हे गव्हर्नमेंटचं चिन्ह, गव्हर्नमेंट असं चिन्ह काढतं, ठीक आहे. तर अशा रीतीने चिन्ह म्हणजे लिंग, याने आपल्याला इच्छित पदार्थापर्यंत जाता येऊ शकतं. आता शिवलिंग असं आपल्याला सगळ्यांनाच माहित असलेला प्रकार आहे, शिवलिंग. आता या शिवलिंगावर बऱ्याच कथा आहेत, सगळ्या काय कथा मी सांगू शकत नाही, परंतु शिवलिंग, या शिवलिंगावर खूप कथा आहेत. पण लिंग या शब्दाचा आपण जर असा अर्थ केला तर शिवाची ओळख करण्यासाठी जे वापरलंय त्याला शिवलिंग असं म्हणतात. म्हणजे शिवलिंग हा काही शिव नाहीये, पण लोक काय समजतात, लोक समजतात तोच शिव आहे. लोकांना वाटतं तो शिव आहे, तो शिव नाही. ते काय आहे, ते शिवलिंग आहे. शिव नाही का? आहे. शिवलिंग हा शिव नाहीये. शिवलिंगाच्या द्वारे शिवपर्यंत जाता येईल. मग असं काहींना कळलं, मग त्यांनी काय केलं, त्या शिवलिंगाचा वेगवेगळ्या रीतीने अभ्यास करायला सुरुवात केली आणि मग हे काय आहे याच्यानंतर आपापले अर्थ मांडायला सुरुवात केली, नाही का? आणि शिवपर्यंत जातच नाहीत, फक्त शिवलिंगावरच अभ्यास करत राहिले. जसं त्या पेट्रोल पंपाच्या बोर्डकडे बसले तिथे आणि तिथे PhD करायला लागले त्या बोर्डवरच, तर पेट्रोल पंप कधी पोहोचेल काय? कधीच पोहोचणार नाही. पेट्रोल पंपाकडे गेलं पाहिजे किंवा त्या हॉटेलपर्यंत गेलं पाहिजे तर भूक शमेल. हा शिवलिंग लिंगाभोवतीच गुठळत राहतो. सोमवारी जातो, मंगळवारी जातो, शिवरात्रीला जातो, आणि कुठे राहतो? फक्त त्याची बुद्धी फक्त शिवलिंगावरतीच आहे, त्याला पुढे जाता येत नाही. शिवलिंगाच्या द्वारे शिवपर्यंत जर जाता आलं तर त्या शिवलिंगाचा खरा उपयोग. लिंग म्हणजे चिन्ह. आता या शिवलिंगाच्या द्वारे आपल्याला शिवपर्यंत जाता येईल का नाही हा भाग निराळा आहे. पण कुठल्याही चिन्हाच्या द्वारे, कुठल्याही लिंगाच्या द्वारे त्या एका विशिष्ट पदार्थापर्यंत जायचं असतं हे आपल्याला नक्कीच या ठिकाणी लक्षात येऊ शकतं, नाही का? एवढं तरी आपल्याला नक्कीच पटेल, एवढं तरी मान्य होईल. कारण शिवलिंगाचा विषय कसा आहे, तो थोडासा भाविक माणसांसाठी थोडासा अवघड विषय आहे, नाही का? पण ह्याच्यातून अवघड किंवा कोमल असा काही खरं तर विषय नाहीच आहे. कारण ते साधू संतांनी जे काही मांडून ठेवले आपल्यासाठी ते एकदम स्पष्ट आहे. आपल्याला त्याचे अर्थ नीट न लागल्यामुळे आपण चुकीच्या दिशेने जाण्याची शक्यता असते. लिंगम एकम, एक म्हणजे दोन नाही, नाही का? एक म्हणजे दोन नाही. मग आपल्या शरीरामध्ये लिंग शरीर किती आहेत? इथे लिहिलंय एक. हे कोणी तयार केलेत? मन आणि अहंकार यांनी तयार केले. मन आणि अहंकारांनी युक्त आहेत ते. इथे काय मन अहंकृत्य उपादानम, मन आणि अहंकाराने युक्त आहे म्हणजे खरे मन आणि अहंकारामुळे ते झालेले. किती? एकच, एक शरीर. आता एखादा म्हणेल
मग हे जे एक लिंग शरीर आहे ते चिन्ह आहे, म्हणजे त्याच्याद्वारे आपल्याला भगवंत कळू शकतो, नाही का? कारण ते चिन्ह आहे ना, त्याच्याद्वारे भगवंत कळू शकतो. मग त्याच्याद्वारे भगवंत कळून घ्यायला काय हरकत आहे असं म्हटलं तर त्याला हे सांगावं लागतं की बाबा रे, तो जडात्मक आहे, तो जड आहे. खरं तर रस्त्यावर दाखवलेला बोर्ड हा कधीही पेट्रोल पंप दाखवत नसतो. का दाखवतो? पेट्रोल पंप दाखवण्यासाठी जरी चिन्ह वापरण्यात आलेलं असलं तरी त्या चिन्हाने खरं पेट्रोल पंप सापडत नाही, नाही का? चिन्हाने पेट्रोल पंप सापडेलच याची काही शाश्वती नसते. शाश्वती नसते, पण सापडतो ना, सगळ्यांनी पाहिलंय, सापडतो. चिन्हापर्यंत तुम्ही गेले आणि चिन्हापर्यंत गेल्यानंतर तुम्ही काय करता? त्या चिन्हाला विचारता का? ते चिन्ह काही सांगतं का? ते तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जातो का? काहीच करत नाही, सांगत नाही, घेऊन जात नाही. तुम्ही त्याला विचारू शकत नाही, तो तुम्हाला सांगू शकत नाही, विचारू शकत नाही, काहीच होत नाही. म्हणजे प्रक्रिया कुठलीच होत नाही. पण त्याच्याकडे जेवढी उपलब्ध माहिती आहे तेवढेच ते दाखवतो, बस. तो तुमच्या विषयात रस घेत नाही. तुम्ही त्याच्यात किती रस घेतला तरी त्याला घेणं देणं नाही. त्या चिन्हाला कोणी बदललं तरी त्याला घेणं देणं नाही. 10चे त्यांनी 0 केले तरी त्याला घेणं देणं नाही. ते जसं आहे तसं आहे. त्यावेळेस जो कोणी प्रवासी तिथून चाललाय त्याला ते चिन्ह जसं दिसेल तसं दिसेल. रात्रीच्या वेळेस नाही दिसलं तर त्याला पेट्रोल पंप कळणार नाही. एखादा तिथून गेला तो पेट्रोल पंप शोधतोय, पण रात्रीच्या वेळेस ते पेट्रोल पंपाचं चिन्ह त्याला दिसलंच नाही, तर ह्याला चिन्ह जबाबदार थोडी. एखादा दिवसा जरी चाललाय पण त्याचं मन जागेवर नाही म्हणून त्याने ते चिन्ह पाहिलंच नाही, म्हणून पेट्रोल पंप थोडीच गायब होणार आहे. याने चिन्ह पाहिलं नाही काही कारणाने, रात्रीमुळे म्हणा किंवा याचं चित्त जागेवर नाही म्हणून याने चिन्हच पाहिलं नाही, म्हणून 10 किलोमीटरवर असलेला पंप गायब होईल का? म्हणजे याने चिन्ह पाहिलं तरच पेट्रोल पंप सापडेल काय? चिन्ह पाहो अथवा न पाहो, चिन्ह असो अथवा नसो, पेट्रोल पंप तर आहेच, तिथे तो राहतोच. हे जसं आहे त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पण अभ्यास करायचा आहे. या लिंगावर काही खरं तर दृक्चं अस्तित्व अवलंबून नाहीये, पण तरी सुद्धा हा अभ्यास आपण करतोय. का करतोय? कारण सगळ्यांनाच माहिती आहे की चिन्हाच्या द्वारे आपल्याला पेट्रोल पंप शोधायला बरं पडतं, सोपं जातं. पण शहाणा मनुष्य चिन्हावर खरं तर पूर्णतः अवलंबून राहत नाही. तो काय करतो? चिन्ह पाहिल्यानंतरही परत एकदा कोणाला तरी विचारतो की का हो, पेट्रोल पंप इथे जवळ आहे का, असं विचारतो. परत फक्त चिन्हावर भरोसा ठेवत नाही. किंवा इथे जवळच हॉटेल आहे का, मग त्याने जर पाहिलं असेल की तुम्ही मागे ते हॉटेलचं चिन्ह पाहिलं तर तो तुम्हाला रागावून म्हणू शकतो तुम्ही तिथे मागे हॉटेलचं चिन्ह बघितलं नाही का. मग तुम्ही काय म्हणणार? हो, आम्ही ते चिन्ह पाहिलं, पण जे हॉटेल तिथे आहे ते चांगलं आहे का हे ते चिन्हाला माहित नाही ना. मग तुम्ही काय विचारता? जे हॉटेल समोर आहे ते चांगलं आहे का नाही. मग तुमचं हा बरोबर, असं का, तुम्हाला कसं पाहिजे, मग कुठल्या प्रकारचं पाहिजे, असं पाहिजे काय, हा मग ठीक आहे. आता हा मनुष्य जो आहे हा काही चिन्ह नाही, तो काही चिन्ह नाही, तो जडात्मक नाही आहे. चिन्ह जडात्मक आहे पण हा जडात्मक नाही, म्हणून हा बरोबर निर्देश करतो. तर काही चिन्ह ही जडात्मक असतात आणि काही चिन्ह, तो मनुष्य कसा आहे तो जडात्मक नाही, तो पण चिन्हच आहे. तुम्हाला तो काही तुम्हाला प्रत्यक्ष तिथे घेऊन येईल का नाही हे सांगता येत नाही. तो पण चिन्हच आहे, तो पण निर्देशच करतोय आणि हा पण निर्देशच करतोय. पण या दोन निर्देशन करणाऱ्या मध्ये फरक. तर इथे मन आणि बुद्धी या दोघांचं जे लिंग शरीर तयार होणार आहे किंवा झालेलं आहे ते निर्देश करणारं जरी असलं तरी सुद्धा ते जडात्मक निर्देश करणार. परंतु हे लक्षात न आल्यामुळे जगातले अनेक लोक यांच्याद्वारे प्रत्यक्षात दृक्ला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. चिन्ह जसं असेल तसंच आपल्याला फिरावं लागेल. चिन्हावर जर 6चे 8 केले असतील आणि आपण त्याच्यावर भरोसा ठेवला तर आपण किती किलोमीटरला जाऊन थांबणार आहे? आपण 8 किलोमीटरला जाऊन थांबणार, कारण आपला भरोसा कशावर आहे?
चिन्हावर. आता 6चे 8 केले कोणी, ते कोणी केलेले असतील ना, पण 6चे 8 केलेत, मग थांबणार कुठे? एखादा म्हटलं नाही मी मध्ये डोळे झाकून बरोबर असं सरळच जाणार, अजिबात इकडे तिकडे बघणार नाही, 8 किलोमीटर काटा बघणार, 8 किलोमीटरवर थांबणार. 8 किलोमीटरवर थांबला, काही पेट्रोल पंप नाही, काही नाही, हॉटेल नाही, पेट्रोल पंप नाही, चालेल काय? चिन्हामध्ये काही बदल झालेला असला तर ते चिन्ह तुम्हाला बरोबर योग्य ठिकाणी पोहोचू शकतं का नाही पोहोचू शकत? पोहोचू नाही शकत. जडात्मक चिन्ह, हे जडात्मक नसलेलं चिन्ह जर तुम्हाला फसवणार असेल तरी अडचण आहे. तो मनुष्य म्हटला जा अजून 5 किलोमीटर, मग उजवीकडे वळा, मग डावीकडे वळा, मग परत उजवीकडे वळा, मग परत डावीकडे वळा, असं त्याने तुम्हाला फिरवलं तर तरी प्रॉब्लेमच आहे. म्हणून चिन्हाचा फार मोठा प्रश्नच असतो. खरं चिन्ह आपल्याला कुठं कसं घेऊन जाईल हे सांगता येत नाही. जडात्मक असलं काय आणि चिदात्मक असलं काय, तर चिन्हाचा फार मोठा प्रश्न. आणि असं हे चिन्ह आपल्या शरीरात आपल्याकडे आहे, प्रत्येकाकडे. आपलं चिन्ह कसलं आहे? आपल्याकडे जे चिन्ह आहे ते कुठलं आहे? जडात्मक आहे. मन आणि बुद्धीने नाही, मन आणि अहंकाराने तयार केलेलं हे लिंग शरीर जडात्मक आहे प्रत्येकाच्या शरीरामध्ये. मनाने आणि अहंकाराने निर्माण केलेलं हे लिंग शरीर. आता मन आणि अहंकार हे उपादान आहेत, मग त्याच्यापासून लिंग शरीर एक तयार झालं तर खरं बघितलं तर त्याला एका शब्दात मन एवढंच पण म्हणतात, 2 शब्दात मन आणि अहंकार म्हणतात. 17 तत्व धरली, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, प्राण, मन, बुद्धी असं धरतात. त्याला वेगवेगळ्या रीतीने वर्णन केलं जातं शास्त्रामध्ये, पण या सगळ्यांना मिळून एकच म्हणतात आणि त्याला म्हणतात लिंग शरीर. आता हे लिंग शरीर जे आहे खरं तर सूक्ष्म देह जो आहे त्या सूक्ष्म देहाची सूक्ष्म अवस्था आहे. आपण जो सूक्ष्म शरीर पाहतो म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, या सगळ्यांची जी सूक्ष्म अवस्था आहे, सूक्ष्म अवस्था म्हणजे बीज अवस्था, ती खरी तर लिंग शरीर आहे. हे लिंग शरीर निर्देश करण्यासाठी आहे, पण निर्देश करण्यासाठी जरी असलं तरी ते जडात्मक असं इथे स्पष्ट केलेलं आहे. म्हणून तुम्ही मनाच्या द्वारे आणि अहंकाराच्या द्वारे जर कुठल्या एखाद्या गंतव्य स्थानावर जाण्याची इच्छा करत असाल आणि त्याचाच उपयोग तुम्ही समजत असाल तर तुम्ही कुठेतरी गडबड करणार आहात, करू शकता. कारण की लिंग शरीरामध्ये बदल होत असतो, डायनामिक येते. डायनामिक म्हणजे बदलणार. काही चिन्ह जे असतात ती फिक्स असतात, बदलत नाहीत. पण तुम्ही बदलणारे चिन्ह बघितलेत काय? बदलणारे डायनामिक म्हणतात त्याला, बदलतात. उदाहरणार्थ सिग्नल, आपण रस्त्यावर जातो, रस्त्यावर जाताना सिग्नल लागत असतात, ते तसेच असतात काय? ते बदलत राहतात. आता जेव्हा आपण चाललोय आणि आपण बघितलं तिथे हिरवा बाण होता, आपण ठरवलं, आपण काय पाहिलंय? हिरवा बाण. आपण बरोबर त्याच्या जवळ आलो आणि लाल बाण लागला दिवा, आपण काय पाहिलेलं होतं? आपण थांबायचं का जायचं? मग आपण नाही, आम्ही हिरवा बाण बघितलेला आहे. पोलीस पकडेल ना पुढे गेल्यावर, तो काय म्हणेल? त्याला म्हणायचं आम्ही आधी हिरवा बाण बघितला होता, तिथे आम्ही काय चिन्ह बघितलं? हिरवं. तिथे लाल लागला तर नंतरचा प्रश्न आहे, आमचा काय प्रश्न आहे? म्हणून इथे काय होईल? पोलीस तुमच्याकडून दंड फाडेल, कारण तो म्हणेल तुला अक्कल नाही. तर डायनामिक चिन्ह आहे, ते बदलत असतं नाही का? त्याच्यावर तू भरोसा ठेवून राहतोस काय? ते कधी पिवळा असतो, लाल असतो, हिरवा असतो, त्याचं काय सांगता येते? ते कधी पण बदलत राहतं. कोणावर बदलण्याचं अवलंबून आहे. ते एकतर प्रीसेट असेल म्हणजे आधीच सेट करून ठेवलं असेल, किंवा तिथे असलेला पोलीस बटन दाबतो आणि बदल, त्याला वाटेल तेव्हा तो लाल करतो, त्याला वाटेल तेव्हा हिरवा करतो. असं एक चिन्ह असतं डायनामिक. अजून काही चिन्ह असतात, डिस्प्ले असतात. त्याच्यावर कसं असतं, जी माहिती येते, वेळ, तारीख, हवामान हे येत असत. वेळ येते, तारीख येते, हवामान येत असत. काय गॅरंटी असते का त्याची? काय कुठल्या वेळेस काय दाखवीन? काय गॅरंटी नसते. आता 37 डिग्री दाखवतोय तर नंतर 36 डिग्री दाखवतो का? तुम्ही जर असे म्हटले नाही 37 दाखवायला पाहिजे कायम, नाही चालत, कारण वातावरण बदललं, 36 दाखवतो. फारच थंडी पडली, 8 डिग्री दाखवतो. तुम्ही असं नाही म्हणू शकत की अरे 37 डिग्रीवरून कुठे इकडे 8 डिग्रीवर आलास, असं त्याला कसं म्हणणार? कारण वातावरण बदललं. जड आहे ना ते, पण ते चिन्ह कसं आहे? जड आहे पण बदलतंय. कशामुळे बदलतंय? वातावरणामुळे बदलतंय.
पाहिलं का नाही सिमला ऑफिसच्या तिथे तापमान कायम चिन्ह एकच असतं काय, बदलत राहतं ते. जड आहे ते का ते चेतन आहे? तिथे लावलेलं जड आहे का? बदलतंय म्हणून तुम्ही त्याला चेतन आहे असं म्हणाल काय? जड आहे पण बदलतंय. तसंच आपल्या शरीरामध्ये जे लिंग शरीर आहे ते जड आहे पण ते काही स्थिर नाहीये, अस्थिर आहे, बदलतंय ते. आणि बदलतंय मग बदलणाऱ्या चिन्हाला बदलायला कारण काय? अनेक कारण आहेत नाही का? बदलायला कारण काय? अनेक कारण आहेत. ज्या बॅटरीने त्याला सप्लाय दिला त्या चिन्हाला, त्या बॅटरीमध्ये जर गडबड असेल तर ते चिन्ह मध्येच काय करेल? 37 डिग्री जरी असलं तर ते मध्येच दाखवेल, मध्येच गायब होईल, मध्ये दाखवेल, मध्येच गायब होईल. काय सांगता येत नाही त्याच. त्याची वायरच तुटली तर दिसणारच नाही काही. म्हणजे तिथे 37 डिग्री टेम्परेचर नाहीये का? आहे पण दाखवत नाहीये. परत कोणीतरी वायर रिपेअर केली आणि 37 डिग्री दाखवायला लागलं, म्हणजे 37 डिग्री टेम्परेचर आलं का? असं काहीच नाहीये. म्हणजे त्याने काय दाखवावं आणि काय दाखवू नये, कसं दाखविल आणि कसं नाही दाखवणार, हे सगळं अनेक फॅक्टरवर अवलंबून आहे, अनेक कारणांवर अवलंबून आहे. अगदी त्याचप्रमाणे आपल्याकडे असलेल्या लिंग शरीर जे आहे याची जी कारण आहेत, याचं जे उपादान आहे ते आहे मन आणि अहंकार. आणि हे मन आणि अहंकार हे कुठे कुठे आहेत आणि कसे आहेत त्याच्यानुसार हे लिंग शरीर वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला फिरवणार आहे. कुठे नेईल? लिंग शरीर जर अधिक पापरूप झालं तर नीच नीच शरीरामध्ये घेऊन जाईल, अधिक पुण्यरूप झालं तर उच्च उच्च शरीरामध्ये घेऊन जाईल. लिंग शरीराच्या द्वारेच आपण सगळीकडे फिरतोय. आपल्याला फिरायला कारण कोण आहे? हे लिंग शरीर. हे लिंग शरीर कुठे नेतं? कुठेही घेऊन जातं. जसं तापमान असेल तसं जसं डिस्प्ले होणार आहे, तसं जसं कर्म असेल, जसं पाप पुण्य असेल, जसा धर्माधर्माचा हिशोब असेल त्याप्रमाणे हे लिंग शरीर डिस्प्ले करणार तुम्हाला. आपण आता सगळे माणूस का दिसतोय? आपण कोण दिसतोय आता? डिस्प्ले काय झालंय आपलं? आपण डिस्प्ले काय झालोय आता? म्हणजे काय दिसतोय आपण? माणूस. का? कारण लिंग शरीर कसं आहे? पाप पुण्य समसमान. एखादा कुत्रा दिसतो, आता हा कुत्रा म्हणून का डिस्प्ले झालाय? तो लिंग शरीर डिस्प्ले झालेला आहे. तो जो कुत्रा म्हणून दिसतो तो का दिसतो? कारण त्याचं मन आणि अहंकार यांनी युक्त असलेले जे लिंग शरीर आहे ते कुत्र्याचं झालं. तेच पुढे सापाचं होईल, वाघाचं होईल, विंचवाचं होईल, झाडाझुडपाचं होईल, किडामकोड्याचं होईल, कशाचं होईल सांगताच येत नाही. का देवादिकांचं होईल. कुठून कसा फिरेल हे सगळं ह्या लिंग शरीरावर आहे. तर असं हे लिंग शरीर उपादान कारण त्याचं मन आणि अहंकार. मन आणि अहंकाराच्या द्वारे हे झालेलं. मग काही लोकांनी हा विचार केला की ह्या लिंग शरीराला बदलायचं ना, ह्याचं उपादान कारण कोण आहे? मन आणि अहंकार. मग यांना बदला म्हणून काही लोक मानव प्रक्रिया करायला लागले. लोक मानव का प्रक्रिया करतायत एवढे जगामध्ये? त्याचं कारणच ते आहे की त्यांना कळत नकळतपणे माहिती आहे की मन जसं असणार आहे तसं लिंग शरीर आहे, आणि जसं लिंग शरीर आहे तसं स्थूल शरीर आहे, आणि तसा भोग आहे. मग जसं मन तसं लिंग शरीर, जसं लिंग शरीर तसं स्थूल शरीर, आणि जसं स्थूल शरीर तसा भोग. म्हणून बरेचसे लोक मनावर प्रक्रिया करायला लागले आणि लोक म्हणायला लागले मन चांगलं ठेवा, मन पवित्र ठेवा, मन उत्कृष्ट करा. म्हणजे काय होईल? आपल्याला त्या त्या प्रकारचा भोग होईल, त्या त्या प्रकारचे शरीर प्राप्त होईल. म्हणजे मनावर प्रक्रिया करायला लोक जे सांगू लागले त्याचं कारण हेच आहे की नकळतपणे कळतपणे लोकांना हे माहित आहे की लिंग शरीराला कारण उपादान मन आहे. मनात बदल करा. जशी माती तसंच भांड तयार होणार आहे. माती जितकी चांगली तुम्ही तयार कराल, कुंभार जितकी माती चांगली तयार करेल तितकं मडकं चांगलं होतं. आणि माती जितकी निकृष्ट दर्जाची तो करेल, चिखल जितक्या निकृष्ट दर्जाचा चिखल तयार करेल तितक्या निकृष्ट दर्जाचं भांड तयार होईल. म्हणजे मातीच्या चिखल होण्यामध्ये कसा तो चिखल होतो यावर भांड्याची गती आहे, भांड्याची अवस्था अवलंबून. त्याचप्रमाणे या मनाच्या अवस्थेवर, मनाच्या स्थितीवर लिंग शरीराची
स्थिती आहे. हे बऱ्याच लोकांनी ओळखल्यामुळे बरेच लोक या मनावरच प्रयोग करू लागले आणि करतायत आणि करत राहतील. कारण ते लिंग शरीराला कारण इथं लिहिलेलं आहे. ते आपण करावं का नाही करावं हा निराळा विषय, तो सध्या विषय नाही ते आपल्याला. पण असं सुरू आहे आणि हे तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे, नाही का? आणि काही लोक मनावर नको म्हणतात, अहंकारावर, कारण अहंकार पण कारण. मग काही लोक विचार करतात की अहंकार कमी करा, कमी करा, कमी करा, कमी करा, कमी करा. काय होईल अहंकार कमी केलं? अहंकार जितका कमी 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 करत जाऊ तितका आपण शुद्ध 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 होत जातो, स्थिर 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 शांत शांत होत जातो. जितका अहंकार कमी तितका शांत स्थिर पवित्र होत जातो. असं झालं म्हणजे काय होणार? लिंग शरीर तसं होणार. आणि लिंग शरीर तसं झालं की त्याप्रमाणे स्थूल शरीर मिळेल आणि त्याप्रमाणे पुन्हा गती होणार. म्हणून काही लोक अहंकारावर प्रयोग करतायत, इतके प्रयोग करतायत की आयुष्य ह्याच्यातच जातंय प्रत्येकाच. या दोघांवर प्रयोग करणाऱ्यांचं आयुष्य ह्याच्यात जातं. काही लोक मनावर, काही लोक अहंकारावर. आणि त्याच्यामुळे निर्माण होणार लिंग शरीर तशा तशा प्रकारचं. एखाद्याने काहीच याचा विचार नाही केला. आता हे समजा विचार करण्याचं झालं, एखादा विचारच करतोय, त्याला मन माहित नाही, अहंकार माहित नाही, काही माहित नाही, त्याला कुठलंही संकल्पनाच माहित नाहीये. मन म्हणजे काय, अहंकार म्हणजे काय हे त्याला माहितच नाही. जगामध्ये तो फक्त जगतोय. आता तो फक्त जगत असताना त्याला हे जरी माहित नसलं तरी सुद्धा त्याच्याकडे मन आहे. मी आधी सांगितलं, तुम्हाला माहित आहे का माहित नाही याच्यावर मनाचं अस्तित्व नाही. मन आहेच आहेच, नाही का? आपल्या माहिती असण्या नसणाऱ्यावर पदार्थ असतात का? नाही, त्यांच्या अस्तित्वावर ते आहेत. तर मन माहित नसलं तरी आहे, तसंच अहंकार माहित नसला तरी असतोच. यांचा कुठलाही अभ्यास त्याला जरी नसला तरी त्याच्या मनाची आणि अहंकाराची एक स्थिती असणार आहे, काहीतरी स्थिती असणार आहे. त्याच्याप्रमाणे लिंग शरीर तयार होणार आहे, कारण त्यांच्यापासून हे तयार झालंय. जशी मनाची स्थिती असेल, जशी अहंकाराची स्थिती असेल, या दोघांनी मिळून लिंग शरीर तयार केलं जाणार आहे. दोघांच्या संबंधाने लिंग शरीर तयार करणार आहे. मग तसं जर झालं तर त्याने अभ्यास करो अथवा न करो, त्याचं जर मन आणि अहंकार यांनी युक्त झालेलं हे लिंग शरीर चांगलं झालं, माहित नाही चांगलं झालं, तर तो कुठे जाईल? तो सद्गतीला जाईल, उच्च उच्च लोकाला जाईल. किंवा त्याचं लिंग शरीर मन आणि अहंकाराच्या कारणामुळे जर निकृष्ट झालं तर तो नरकाला जाईल, किंवा विविध वेगवेगळ्या वाईट अशा दुःखदायक अशा शरीराला तो प्राप्त होईल. आणि तसंच होतंय. म्हणजे कोणाला माहिती आहे का माहित नाही याच्यावर त्याची गती नाही आहे. मला माहितच नव्हतं, मी चुकून इकडे नरकात पडलो, असं जर एखादा म्हणू लागला तर नरकवासी जे असतील, नरकाधिपती जो असेल, तो काय म्हणेल, मला काय घेण्याचं नाही, तू आला ना इकडे, नाही का? आपण समजा सिग्नल तोडला आणि पुढे गेलो, पोलिसांनी पकडलं आणि त्याला म्हटलं मी पाहिलंच नव्हतं सिग्नल, चुकून आलो इकडे, तो म्हणेल मला काय घेण्याचं नाही, तू आलाच, चुकला, संपलं, दंड फाड, नाही का? तसं चुकून जरी नरकाला गेला तरी सुद्धा नरकाधिपती थोडंच म्हणणार आहे, अरे हा चुकून आला बरं का, आता ह्याला माफ करूया, जा बरं तू मृत्यू लोकात जा आणि मग परत प्रक्रिया कर जा, असं थोडीच म्हणणार आहे. तव्यावर हात ठेवला तर तवा थोडीच म्हणतो मी गरम आहे का गार आहे, तो चटका देतो ठेवून. तुला कळताना तू हात लावलायस का न कळताना हात लावलाय हे तवा थोडीच सांगणार आहे, तो भाजणारच आहे, कारण त्याचं काम आहे. तुमचं काम आहे तवा गरम आहे का गार आहे हे कळून घेणं. तुमचं काम आहे तुमचं लिंग शरीर कसं करणं, नाही का? लिंग शरीर कसं असावं हे कोणी ठरवावं? मनाने आणि अहंकाराने ठरवावं. आणि मन आणि अहंकार कसा असावा हे कोणी ठरवावं? हे आपण ठरवायला पाहिजे, नाही का? कारण त्याच्यापासून हे तयार होणार आहे. आणि असं असल्यामुळेच बरेचसे लोक शहाणे झाले आणि जेवढे काही संप्रदाय जगामध्ये आज दिसत आहेत हे सगळे फक्त या दोनच ठिकाणी, एकतर मनावर किंवा अहंकारावर, याच्यावर प्रयोग करतायत. जेवढे काही परमार्थ नावाखाली लोक प्रयोग करू लागलेत, करतायत, करतील, हे सगळे फक्त याच ठिकाणी प्रयोग करतायत. आणि जे परमार्थ या वर्गात येतच नाहीत त्यांचं काही खरं नाही. ते कुठे जातील? ते नरकाला जातील का स्वर्गाला जातील? काही काही लोक एकदम एकदम ठामपणे सांगतात नाही नाही ते नरकालाच जाणार आहे. असं काहीच नाही. एखादा मनुष्य अजिबात परमार्थ करत नाही, कुठल्याही देवापुढे झुकत नाही, काहीही करत नाही,
तरी सुद्धा कदाचित तो परमार्थ करणाऱ्या माणसापेक्षा उच्च लोकाला जाऊ शकतो. का? काहीच करत नाही तो, देवाचं नाव घेत नाही, उदबत्ती ओळत नाही, काही करत नाही, पण तो कुठे जाणार आहे? उच्च लोकाला जाऊ शकतो. का? लिंग शरीर त्याचं कसं तयार होणार आहे त्याच्यावर अवलंबून. त्याचं लिंग शरीर हे कसं असणार याच्यावर हा सगळा खेळ आहे. एखादा फार परमार्थ करतो पण लिंग शरीर त्याचं जर निकृष्ट बनत गेलं तर तो कुठे जाणार आहे? लोक म्हणतील फार मोठा परमार्थ करणारा दिसतो बरं का, स्वर्गालाच जातो वाटतात, किंवा वैकुंठाला गेला, कैलास लोकाला गेला, त्याच्या फोटो पुढे काही जरी लावलं तरी तो कुठे गेला? कुठे गेला काय सांगणार आता? त्याची निकृष्ट प्रतीचं त्याचं सूक्ष्म शरीर झाल्यामुळे तो नरकालाच जाणार आहे. म्हणून कुठल्याही माणसाच्या बाह्य वर्तणुकावरून ठरवताच येणार नाही की तो कुठे जाणार आहे. म्हणून बरेचसे लोक मी बघतो त्यांचं बाह्य वर्तन इतकं विचित्र असतं, विचित्र म्हणण्यापेक्षा आपल्या दृष्टीने विचित्र आपण ठरवतो. मग खातात काय? आपण जे खात नाही, आपण ज्याला अभक्ष्य म्हणतो ते खातात, पण तरी सुद्धा अशा लोकांशी आपला संबंध येतो आणि त्यांची विचारसरणी, त्यांचं काम जर आपण बघितलं तर खरंच फार उत्कृष्ट असतं, चांगलं असतं. ते त्यांच्या क्षेत्रामध्ये अत्यंत डेडिकेटेड असतात, म्हणजे एकदम शरणागत असतात आणि ते व्यवस्थित ते करत असतात. त्यांचं लिंग शरीर त्याप्रमाणेच बनेल. आणि एखादा परमार्थ करणारा असतो आणि इतका फसवतो, इतका विचित्रपणा करतो, महाराजांसमोर आला की इतका शांतपणे वागतो आणि घरी गेला की नुसती आदळापट करतो, शिव्या देतो, हाणामाऱ्या करतो आणि महाराजांसमोर आले की गोगल गाय सारखा राहतो, एकदम गरीब गाय. म्हणजे काय, तो स्वर्गाला थोडी जाईल? कारण तो मागे पण काय करतो ह्याचं पण काहीतरी परिणाम लिंग शरीरामध्ये तयार होणार आहे. तुमचं मन आणि अहंकार या दोन गोष्टी तुम्हाला लिंग शरीराला कारणीभूत आहेत. त्यामुळे मन आणि लिंग शरीर, अहंकार आणि लिंग शरीर यांचा जो हा उपादान कारणारूपी संबंध आहे, म्हणजे जशी माती तसंच भांड, जसा कुंभार तसंच भांड, हे जरी असलं तरी कुंभार हा अनिश्चित होत नाही. इथं कुंभाराचा प्रश्न नाहीये, इथं फक्त मातीचा सध्या विषय सुरू आहे. जशी माती तसंच भांड तयार होणार. चिनी माती घेतली तर काळ्या मातीचं भांड तयार होणार नाही का? होईल. पितळ घेतलं आणि सोन्याचं भांड तयार झालं, असं कधी बघितलंय? असं होणारच नाही. तांब घेतलं आणि चांदीचं भांड तयार झालं, असं होणारच नाही. जसं उपादान तसंच कार्य असतं. त्याचप्रमाणे जसं मन, जसं अहंकार, तसंच लिंग शरीर. मग लिंग शरीर बदलणार आहे काय? हो, डायनामिक आहे, ते बदलणार आहे. ते प्रत्येकाचं मन प्रत्येक क्षणाला बदलणार आहे, प्रत्येकाचा अहंकार प्रत्येक क्षणाला बदलणार आहे. 10 वर्षापूर्वीचे तुम्ही आता नाही, कालचा मी आज नाही, या क्षणाचा मी पुढच्या क्षणाला नाही. म्हणून काही लोक काय करतात, आठवणीत ठेवतात, महाराज असे म्हटले होते, त्यामुळे अशा अशा प्रकारच्या क्रियेला महाराजांशी असं असं वागलं पाहिजे. त्यावेळेच होतं ते. कदाचित त्यावेळेसच्या त्या तुमच्या बोलण्याला महाराजांनी म्हटलं असेल किती छान, कदाचित आता शिवाय देतील. त्यावेळेसच्या तुमच्या वागण्याला महाराज म्हटले असतील काय माणूस आहेस का काय आहेस, पण आता कदाचित म्हणतील काय छान माणूस आहेस, नाही का? कारण बदललं ना सगळं. म्हणून कालचे तुम्ही आज नाही आहेत आणि आजचे तुम्ही उद्या नसणार आहेत. म्हणून महाराजांनी सुद्धा सावध राहावं. सगळ्यांनी सावध राहावं. मी काय, सगळ्यांनी सावध राहावं. कारण कालचा माणूस आज नाहीये, मागच्या क्षणाचा माणूस आत्ता नाहीये, आजच्या क्षणाचा पुढच्या क्षणाला नाहीये. कारण हे सगळं डायनामिक आहे, बदलणार आहे. जेव्हा आपण मरणार त्या मेल्यानंतर काय होणार? मेल्यानंतर काही काळापुरती ही प्रक्रिया थांबवण्यात येते आणि हे जे लिंग शरीर आहे हे तपासलं जातं, त्याचा हिशोब केला जातो आणि त्याचा हिशोब करून आपल्याला माहिती आहे यमदूत नेतात आणि यम त्याचा हिशोब करतो आणि मग आपल्याला चित्रगुप्त त्याचा हिशोब करतो आणि मग आपल्याला त्या लिंग शरीराप्रमाणे पुढच्या शरीराकडे रवानगी केली जाते. काही काळापुरते थांबतो. पण आता सध्या थांबलंय का आपलं लिंग शरीर? मन थांबलंय का तुमचं? थांबेल काय बघा प्रयत्न करून. काही लोक डोळे मिटून मन थांबवायचा प्रयत्न करतात, पण त्यांचं टार्गेट काय असतं? त्रिलोकाला भ्रमण करायचं. मला पण कधी कधी असं वाटायचं
ही काय इथंच फक्त आपलं हे सगळं बघायचंय. यापेक्षा काय करू, ध्यान धारणा करू आणि मन एकाग्र करू आणि काय बघूया, स्वर्गात काय चाललंय, मुंगीच्या मनात काय चाललंय. कशासाठी वाटतं ना, कधी 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 वाटतं. मला जरी वाटायचं, खूप वेळा वाटायचं, मी त्याच्यावर खूप विचार करायचो, असं का वाटतंय आपल्याला. आता माझं मन जे आहे या इंद्रियांच्या द्वारे तुम्हाला पाहतंय, तुमच्याशी संवाद चालू. मी जेव्हा एकांतात बसतो तेव्हा मला असं वाटतं, कशाला ह्याच्याशी संवाद करायचा, याच्यापेक्षा मनाला शांत स्थिर करू, त्याला एकाग्र करू आणि ह्याला घेऊन स्वर्गात जाऊ आणि डायरेक्ट इंद्राशीच संवाद करूया ना, नको काय, असं मनाला वाटतं. एखादा विचित्र असेल तर त्याला काय वाटतं, कशाला इंद्राकडे तरी जायचं, आपण इंद्राकडे तरी कशाला जायचं, खाली इकडे पाताल लोकात जाऊ, तिकडच्या कुठल्या तरी एखाद्याशी संवाद करू. तुम्हाला असं कधी वाटत नाही ना, स्वर्गात जावं असं किती लोकांना वाटतं, नाही वाटत. मेल्यानंतर स्वर्गात जाण्याची इच्छा काही लोकांना असते की आपण स्वर्गात जाऊया. काही लोकांना असं वाटतं की नाही, आता आपण जिवंत असतानाच त्रिलोक पाहून येऊया, मंगळावर काय चाललंय, चंद्रावर काय चाललंय. ही इतकी सहज प्रवृत्ती आहे. काही लोकांना वाटतं मनाच्या द्वारे जाता येईल, काही लोकांना वाटतं नाही, हे स्थूल शरीरच घेऊन जात आलं पाहिजे, म्हणून लोकांनी यान तयार केलं. यान तयार करून त्या यानात बसून चंद्रावर गेले. त्यांचा प्रयत्न काय, यानात बसून चंद्रावर. शक्य झालं तर केपलर 22b वर पण जातील ते. आत्ताच्या हिशोबाप्रमाणे जाता येणार नाही, पण काही सांगता येत नाही ना. टेक्नॉलॉजी, विज्ञान कुठे कसं प्रगत होईल हे सांगता येत नाही, कारण ते एक शास्त्र आहे. कुठल्याही शास्त्राची गती कुठपर्यंत होईल हे कोणीच सांगू शकत नाही. तर कदाचित केपलर 22b वर पण ते जाऊन बसतील. मंगळावर जायचा असा प्रयत्न सुरू आहे तसं, स्थूल शरीराला घेऊन, आणि स्फोट झाला तर स्पेसमध्येच खलास, मग राहील फक्त मन, मग मनाला घेऊन जातील. काही लोक योगी जे आहेत भारतामध्ये ते म्हणतात, कशाला तुम्ही यान घेऊन जाताय मंगळावर, मी इथे बसूनच तुम्हाला सांगतो मंगळावर काय. थांबा जरा, फक्त मी जरा ध्यान लावतो आणि ध्यान लावून मनाने जातो मंगळावर. तर अशा रीतीने या मनाची आणि अहंकाराची गती कोण कुठे करेल सांगता येत नाही. जेव्हा मनाला जेव्हा चंद्रावर जायचं असतं, मंगळावर जायचं असतं, स्थूल शरीर पृथ्वीवरच ठेवून, तेव्हा मन एकटं जात नाही, अहंकारासोबत जावं लागतं. कारण मनाच्या या विचारावर अहंकाराने अहम धरल्याशिवाय ते सूक्ष्म शरीर म्हणजे ते लिंग शरीर कुठेही भ्रमण करू शकत नाही. मनामध्ये तुमच्या पाप करायची इच्छा झाली तरी सुद्धा अहंकाराने त्या पाप क्रियेवर, त्या विचारावर अहम धरावाच लागतो. त्यानंतरच तशा प्रकारचं लिंग शरीर तयार होतं, त्यानंतरच पुढे तशा प्रकारची इंद्रिय वळवळ करायला लागतात आणि मग तशा प्रकारचं स्थूल शरीर तयार होतं. मनामध्ये जर पुण्य करण्याची इच्छा तयार झाली तर फक्त मन काही करू शकत नाही. अहंकाराने त्या पुण्य करण्याच्या विचारावर अहम धरावा लागतो. तशाच प्रकारे इंद्रिय वळवळ करू लागतात. तशा प्रकारचं स्थूल शरीर पुढे प्राप्त होऊन तो तसा तसा व्यवहार करतो. म्हणजे मनाने एकट्याने हे लिंग शरीर हलत नाही, त्याला जोडीला कोण लागतं, अहंकार हा लागतोच. मन आणि अहंकार हे दोघं असल्याशिवाय लिंग शरीर चालत नाही, त्यांना काही चालता येत नाही. आणि आधीच आपण हे पाहिलेलं आहे की अहंकार हे चिदाभासाची काय करत असतं, आधी ते पाहून ठेवलंय आपण. म्हणजे एखाद्याला एवढ्या माझ्या बोलण्यावर असं वाटेल की अरे हे दोघं जड आहेत, कसं काय चालतायत. चिदाभास तिथे मागे कारण आहे त्याच्याकडे, त्याचा अभ्यास सध्या आपण करत नाहीये, पण लक्षात राहावं म्हणून फक्त मध्ये हा विषय सांगितला की चिदाभास तिथे आहे मागे. तर मन आणि बुद्धी किंवा मन आणि अहंकार, मन आणि अंतःकरण, मन आणि चित्त असे वेगवेगळे जरी शब्द आपल्याला बऱ्याच ठिकाणी आढळले तरी सुद्धा या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून दोन शब्द आहेत, मन आणि अहंकार. मन आणि अहंकार या दोघांनी मिळून पुढे लिंग शरीर तयार होतं. आणि या लिंग शरीराची जी गती आहे ती कुठून, कशी, कधी होईल हे कोणालाही सांगता येणार नाही. आता आपण सगळे एक आहेत असं वाटतंय ना आपल्याला, वाटतंय का नाही? आता कसं वाटतंय सध्या, आपण सगळे हम सब एक है. कुठपर्यंत एक आहे, कुठपर्यंत एक आहे, जोपर्यंत तुमच्या मनाला माझं मन जुळलं तिथपर्यंत एक आहे. तुमचं मन आणि माझं मन याच्यात जर फरक झाला तर हम सब एक नहीं है, वो हमारे नहीं है, हम उनके नहीं है, हम अपने अपने जगत के, वो उनके जगत के, सगळे वेगवेगळे आहोत. आता तुमच्या जगात कोण आहे, तुमचं मन जसं आहे तसे जे कोणी असतील ते तुमच्या जगात आहे.
मग जसं मन असेल, एखाद्याचं मन जर स्वर्गलोकाचं झालं तर तो कुठल्या लोकात जाईल? तो स्वर्गलोकाला जाणार. स्वर्गाचं जाऊ द्या, पृथ्वी लोकामध्ये बघूया. एखाद्याचं मन पहिल्यांदा दारू प्यायला लागतं. पहिल्यांदा दारू कोण पितं? मन पितं. मग ह्याला दारू पिता येते. याला दारू पिण्याची खरं गरज आहे का नाही? नाहीये. दारू हे पित नाही. दारू कोण पितं? मन पितं. मनाला पहिले दारू प्यावं वाटते, मग स्थूल शरीर दारू पितं. खरं तर स्थूल शरीर दारू पित नाही, मन दारू पित असतं. परिणाम स्थूल द्यायलाही भोगावं लागतो, कारण स्थूल द्यायच्या वाटे चाललंय ते. पण दारू पिणं का न पिणं हे कोणावर अवलंबून आहे? कोणावर अवलंबून? तोंडावर, स्थूल शरीरावर नाही, मनावर अवलंबून आहे. मग मन जर दारू प्यायला लागलं तर ते कुठल्या लोकात जातं? स्थूल शरीराला घेऊन कीर्तनाला. कीर्तनातली लोक जे तिथे जाऊन बसेल का तो माणूस? नाही बसणार. तो कुठल्या लोकांमध्ये जातो? ज्यांची सगळ्यांची मन काय करतात? दारू पितात. तिकडे जाऊन बसतं ते. त्यांचं तर बरं वाटतं त्याला. त्यांचं मन आणि कीर्तनकाराचं मन जुळेल काय? त्यांचं मन आणि एखादा परमार्थ करणाऱ्याचं मन जुळेल काय? कधीच जुळणार नाही, नाही का? जुळणार नाही. आता एखाद्याचं मन संगीत क्षेत्रामध्ये आहे. मन संगीत क्षेत्रात असतं, स्थूल शरीराला काही नसतंय. आता मन जर त्याचं संगीत क्षेत्रामध्ये असेल तर त्याला पाकशास्त्रात घेऊन जाता येईल काय? त्याला तिकडे नेताच येणार नाही. कदाचित त्याला जेवणही बनवता येत नसेल, नाही का? आणि एखादा जेवण पाकशास्त्रामध्ये एखादा असेल तर त्याला कुठल्याही गाण्यातला राग कळत नसेल, ताल कळत नाही, सूर कळत नाही, काहीच कळत नाही. कारण का? मन तसं नाहीये. व्यवहारामध्ये सुद्धा जे ग्रुप तयार होतात, हे सगळे ग्रुप तयार झालेत. हे का तयार झालेत? जसं लिंग शरीर तसे तयार झाले शरीर, सगळे तसे त्याचे ग्रुप तयार झाले. म्हणून ज्याचं मन अहंकार जशा प्रकारचा होईल तशा प्रकारची माणसं, तशा प्रकारचे पदार्थ यांच्या तो तरी जवळ जातो किंवा ते तरी याच्या जवळ येतात. आणि हे सगळं बदलणार आहे. म्हणून प्रत्येक क्षणाला आपल्या सभोवताली वेगवेगळे पदार्थ आणि वेगवेगळे माणसं येत राहतात. त्यातली काही माणसं, काही पदार्थ जास्त काळ राहतात, काही कमी काळ राहतात. आणि त्यातल्या त्यात आपल्याला जे भावले, आपल्याला ज्याच्यातून बरं वाटलं, सुख वाटलं, ते कधीच जाऊ नये असं आपल्याला वाटत राहत. आणि तसं काही होत नाही. का? कारण एकतर आपल्या मनात बदल झालेला असतो किंवा त्याच्या मनात. म्हणजे एकतर आपल्या मन अहंकारामध्ये म्हणजे लिंगध्यात बदल झालेला असतो किंवा त्यांच्या. म्हणजे कोणाचंही जाणं येणं, कुठल्याही पदार्थाचं जाणं येणं किंवा आपण जाणं येणं हे सगळं काय? डायनामिक आहे. सगळं परिवर्तनशील आहे, सगळं बदलत आहे. आणि आपण याच्यातला कुठला तरी एखादा विषय धरून बसतो आणि रडत बसतो सगळेच आपण. मग हे कोण शिकवणार आपल्याला? हे आपण शिकून घेतलं पाहिजे. नुसतं ऐकलं म्हणजे होणार नाहीये. ऐकलं म्हणजे काम झालं काय? ऐकलं म्हणजे काम झालं नाही. याच्यावर आपल्याला प्रक्रिया करायची. पुन्हा पुन्हा आपल्याला याच्यावर विचार करायचा. पुन्हा पुन्हा आपल्याला हे कसं अंमलात आणता येईल याचा विचार करायचा. आणि आत्ताचं तुमचं जे मन आहे, आत्ताचं तुमचा अहंकार आहे, तो उद्या असणार काय? नसणार. गुरुजी असे म्हणायचे, आज हा माझ्या पाया पडतो, उद्या कदाचित चपलेने मला मारेल. काय सांगता येते? का सांगता येत नाही ना? का सांगता येत नाही? कारण आत्ता त्याचा गुण असा आहे, उद्याचा त्याचा गुण कोणी पाहिलाय? आज हा पूजा करतो, उद्या हा पूजा करेल याची काही गॅरंटी नाही. तसंच मी आज प्रवचन सांगतोय, चिंतन सांगतोय, उद्या सांगेल का नाहीची काही गॅरंटी आहे? उद्या कदाचित सांगणार नाही. हे काही सांगूच शकत नाही. ना तुमची ना माझी, कोणाचीच शाश्वती नाही. कारण लिंग शरीर जे आहे ते. पण लोकांना असं वाटतं की यांनी असंच राहिलं पाहिजे. महाराजांनी कसं राहिलं पाहिजे? बरोबर असंच राहिलं पाहिजे. महाराजही तसे राहत नाहीत आणि माणूसही तसंच राहत नाही. बदलत राहत. का? कारण लिंगदेह. या सगळ्यांना कारण कोण आहे? कसला लिंगदेह? जडात्मक. हे तर फारच आश्चर्यकारक. सिमला ऑफिसचा जो बोर्ड आहे, तो चिन्ह जे आहे ते मी कमीत कमी 100 वेळा पाहिलं. किती वेळा? 100 वेळा पाहिलं. तर 100 वेळा 100 प्रकार दाखवले त्यांनी. कधी 39.7, कधी 37.8, कधी 15.2. अरे प्रत्येक वेळेस वेगळं. मग जर मी त्या सिमला ऑफिसच्या चिन्हाला शिव्या देऊ लागलो, अरे तुला काय कळतं का नाही?
सारखाच बदलतोस तर चालेल काय? नाही चाललं. तसं अख्खं जग बदलतंय, सगळंच बदलतंय, तरी लोक म्हणतात आमच्या वेळेस असं नव्हतं. यांना तर काही कळतच नाही. आम्ही काय असले कपडे घालत होतो, हे तर असले कपडे घालायला लागले, हे असे वागायला लागले, हे तसे वागायला. अरे बदलणारच आहे ते. आमच्या वेळेस जीन्स पॅन्ट थोडी होती, आमच्या वेळेस धोतर होतं. त्याच्या आधी तर माणसं पानं लावून फिरत होती. तुम्ही पानं लावून फिरणार आहे काय? आदिमानव म्हणजे आदिमानव. आदिमानवाच्या काळात काही कपडे घालून फिरत होते लोक? काही कापूस होता, सूत होतं का त्यावेळेस? काही नव्हतं. तो काळाचा परिणाम आहे, बदल आहे तो. पण काही लोक तर ह्याच्यात अडकलेत. ते म्हणतात नाही नाही असेच कपडे घालायला पाहिजे, पुरुषांनी असेच, स्त्रियांनी असेच. अरे त्यालाही काही कारण आहेत, मी ते कारण सांगत नाही, कारण त्याचा मनावर परिणाम असतो. प्रत्येकाचा, जगातल्या प्रत्येकाचा मनावर आणि अहंकारावर परिणाम होतो. आणि म्हणून ते लोक सांगतात की बा असंच पेहराव करा, असंच राहा, असंच खा, असंच वागा. हे जे सांगण्यात येतं ते फक्त मन आणि अहंकारावर जे प्रक्रिया करतात ते लोक सांगतात. त्यांचं चूक आहे असं अजिबात नाही. त्याप्रमाणे त्या मनावर अहंकारावर परिणाम होणारच आहे. त्याप्रमाणे लिंग शरीर तयार होणार आणि त्याप्रमाणे पुढची सृष्टी चालणार आहे. ही सृष्टी अखंडपणे, अव्याहतपणे अशीच चालत राहावी, अशीच रचना आहे आणि याच्यातून बाहेर पडायचंय असं ज्याला कोणाला वाटतं त्याच्यासाठी वेदांत मार्ग. पण मन आणि अहंकार हे आपल्याला याच्यातून बाहेर पडू देणार नाही. का पडू देणार नाही? त्यांचं काय आम्ही वाकडं केलंय असं कोणी एखादा म्हणू शकतो. आम्ही काय त्याचं वाकडं केलंय, हे कशाला आम्हाला बाहेर पडू देणार नाही? आता का नाही पडू देणार? हा खरा तर मोठा एक अभ्यासाचाच विषय नाही का? पण होत नाहीये तसं. कारण आता तुम्ही किती जरी तुमचं मन म्हणत असेल की महाराज फारच छान बोलतायत आज, तरी अहंकार म्हणेल आपल्याला घरी जायलाच पाहिजे. थोडा वेळ जरी तुम्ही अहंकाराला डावललं तरी सुद्धा काही वेळानंतर मन सुद्धा म्हणायला लागेल बाबा रे आता अति झालं, आता निघायलाच पाहिजे, आहे की नाही? मी जरी किती बोलायचं ठरवलं तर 1.5 तास झाले, 2 तास झाले, त्याच्यानंतर माझं मन म्हणणार आहे किती ओरडतात आता, बास झालं, तोंड किती दुखवायचं, असं मन अहंकार म्हणणारच. म्हणून आपण जे काही करतो, जे काही करणार, हे कुठलंही स्थिर शांत राहू शकत नाही. कुठलाही पदार्थ, कुठलाही जीव, कुठलीही प्रक्रिया ही तशीच राहणार नाही, नव्हती, नाही, नसेल. आणि म्हणून आपल्याला अशा या बदलणाऱ्या, नाशवंत असलेल्या, उत्पत्ती स्थिती प्रलयाच्या अंतर्गत येणाऱ्या लिंग शरीराशी खरं तर काहीही घेणं देणं नाही. पण त्यांना मात्र तुमच्याशी घेणं देणं आहे. कारण त्यांचं अस्तित्व तुमच्यावर आहे. तुम्ही जर त्यांच्या अस्तित्व मान्य केलं नाही की त्यांचं अस्तित्व संपलं. म्हणून मनाचं अस्तित्व तुम्ही संपवलं की लिंगदेह संपला. वाया मन हे नाव, त्याचं अस्तित्व तुम्ही जर संपवू शकले, एरवी कल्पनाची सावेव जयाचेनी संगे जीवदशा वस्तू. वस्तूला जीवदशा यायला कारण हे मन आहे आणि त्या मनाशी खुन्नस फार अवघड आहे. म्हणून लोक म्हणतात मनाला आपण शांत स्थिर करू, खुन्नस नको बा त्याच्याशी. कोणी मनाशी काही वैर कोणी करत नाही मनाशी. सगळे लोक काय करतात, त्याला गोंजारतात. शांत बस, शांत बस. अर्जुन सुद्धा कृष्णाला विचारतो कसं त्याला शांत. कृष्ण पण म्हणतात बाबा कर अभ्यास. अभ्यासेन तू वैराग्येन, अभ्यासेन तू कंतेन वैराग्येन च गृह्यते. अभ्यास आणि वैराग्य यांच्याद्वारे तू त्याला शांत कर, असं ते पण सांगतात. तू म्हणाला असं त्यांनी काय सांगावं? मग काय सांगणार ना? तर प्रश्नच त्याचा तसा आहे, नाही का? तुम्ही जर मला विचारलं की महाराज तुमचं नाव काय हो, तर मी म्हणणार का आळंदीला राहतो? तुम्ही विचारलं महाराज कुठे राहता, मी म्हणणार का माझं नाव संदीप आहे? नाही, प्रश्न नाही तसा. मग अर्जुनाला जो प्रश्न सुचला त्याच्यावर उत्तर कृष्ण काय भलतच देईल, तसंच देईल ना उत्तर. पण लोक म्हणतात बघा मग कृष्णाने पण उत्तर दिलंय. दिलंय ना, कारण प्रश्न तसा आहे. अर्जुनाचे दुसरे पण प्रश्न आहेत आणि कृष्णाचं दुसरं पण सांगणं आहे, ते पण बघा ना. तिथे थांबता कशाला, नाही का? तर मन आणि अहंकार हे तुम्हाला सोडणार नाहीत. का सोडणार नाहीत? कर्त्या पुरुषाला घरातली कुठली लोक कधीही सोडत नाहीत. का सोडत नाहीत? फार प्रेम असतं त्यांचं,
मुलगा मुलगी आई बापाला कुठपर्यंत सोडत नाहीत, कुठपर्यंत सोडत नाही, जिथपर्यंत दुसरा सोर्स मिळत नाही. मुलाला जरा सोर्स मिळाला की तो आई बापाचा विचार करणार. जिथपर्यंत आई बापाकडून मिळतंय खायला प्यायला पैसे, तिथपर्यंत आई बाप. एकदा का मुलाला स्वतःचा सोर्स सापडला की तो आई बापाला विचारणार का? नाही विचारणार, पहिल्यासारखं विचारू शकत नाही. कारण आता त्याचं जगणं त्यांच्यावर नाहीये. तो म्हणण्यात मी इंडिपेंडंट आहे, डिपेंडंट नाही आहे, नाही का? मुलगी, तिला चांगला नवरा मिळाला, आता सोर्स बदलला. आई बापाला काय म्हणेल, आता मला तुमची गरज नाहीये कारण आता मला चांगला नवरा मिळालेला आहे. किंवा मुलीला नोकरी लागली, ती कशाला कोणाचा विचार करते? मग ती म्हणणार आता मी माझी स्वतंत्र आहे, नाही का? म्हणजे जिथपर्यंत कोणावर तरी अवलंबून असतो तिथपर्यंत आपण त्यांना सोडत नाही, नाही का? सोड म्हणलं तरी. तसं कर्त्या पुरुषावर घर चालतं. घरातले सगळे लोक त्याला चिटकून का राहतात? प्रेम असतं म्हणून असं वाटतं, पण तसं नसतं. खरं तसं नसतं. खरं नाहीये ते. मोहात्मक व्यवहार आहे तो. करू नये असं नाही सांगत आहे मी, काय आहे ते सांगतो. करावं की नाही करावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय. नाही तर तुम्ही लोक घराच्यांना जाऊन सांगाल महाराजांनी आज सांगितलंय, पुढच्या शुक्रवारी तुम्ही इकडे दिसणार पण नाही, मी पण इथे दिसणार नाही, कारण मी दुसरी कुठेतरी असेल जेलमध्ये. कारण हे सगळे मिळून मला जेलमध्ये टाकतील की यांनी शिकवलं, आमचं घरदार उद्ध्वस्त केलं यांनी. मी तसं नाही सांगत, मी माहिती सांगतोय फक्त. मी कोणालाही काही करायला सांगत नाही. हे सोडून द्या का नका सोडू, परमार्थ करा का करू नका, असं कधीही कोणाला काही सांगत नाही. मी फक्त माहिती देतो. आणि एखादा फारच हट्ट करून माझ्या जवळ आला तर मी त्याला काय उपाय करायला पाहिजे, ते कसे अंमलात आणायला पाहिजे याच्या प्रक्रिया सांगतो. याचा अर्थ सुद्धा त्याने ते करायलाच पाहिजे असं काही नसतो, ते त्याचा प्रश्न आहे की नाही? तर ज्याप्रमाणे या माणसावर यांचं अस्तित्व जिथपर्यंत अवलंबून राहतं तिथपर्यंत ही माणसं याला चिटकून राहतात. त्याचप्रमाणे जिथपर्यंत मनाला आणि अहंकाराला जगायचंय तिथपर्यंत ते तुम्हाला सोडणार. मनाला अहंकाराला जिथपर्यंत जगायचंय तिथपर्यंत ते आपल्याला कधीही सोडणार नाही. आपल्याला म्हणणार कसा तू आमच्यात गुंतून राहतो ते आम्ही बघतो. आणि म्हणून आपलं सदैव मन कसं आहे, अहंकार कसा आहे, असा आहे की तो आपल्याला त्यांच्यात गुंतूनच ठेवतो. कुठल्या कृपेने काय होईल जेणेकरून आपल्याला या मन आणि अहंकारातून बाहेर पडता येईल, मन आणि अहंकाराच्या बाजूला जाता येईल, हे काही सांगता येणार नाही. परंतु जेव्हा केव्हा जो कुठला जीव या मन नावाच्या विचित्र असलेल्या या इंद्रियाला, मन नावाच्या विचित्र असलेल्या या वृत्तीला, मनाला संपवू शकेल, कसं संपवेल, काय संपवेल, हे प्रक्रिया पुढे आहे. पण जर कोणी असं मनाला संपवू शकेल, अहंकाराला संपवू शकेल, तरच त्याचा लिंग शरीराचा नाश होईल. आणि जेव्हा लिंग शरीराचा नाश होईल तेव्हाच हा विषय संपणार आहे. तिथपर्यंत त्रिलोकाचं भ्रमण कोणाच्यानेही संपणार नाही. तुम्ही किती मन आणि अहंकार चांगला केला काय आणि वाईट केला काय, चांगला केला तर सद्गती, वाईट केला तर अधोगती, पण पुनरावृत्ती मात्र टळणार नाही. पुनरावृत्ती टळायची असेल तर मन संपवायला पाहिजे. असं मन संपवण्यासाठी, अहंकार संपवण्यासाठी आणि त्यांच्यामुळे निर्माण होणारा हा लिंग देह संपवण्यासाठी आणि त्या लिंग देहाला भोगण्यासाठी निर्माण होणारा स्थूल देह संपवण्यासाठी आपल्याला परम कृपाळू परमात्मा याची कृपा हो अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. आणि त्यांच्याच कृपेने निर्माण झालेले चिंतन त्यांच्याच चरणी अर्पण करून इथेच पूर्ण विराम देतो. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.